शंभू हर हर गंगा धर्मराजा चंद्रभागा पांडुरंग माई बाप्पा विठ्ठला रुक्मिणीच्या वरा कृपा करा दया करा दारी पिंगळाला महाद्वारी जाऊ द्या देवा गरिबी लाचारी दुःख चिंता देवा घरी दिन येऊ द्या सुखाचे नगरी घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो रे ठाई ठाई या संसारा पायी तुम्ही मनसान घरदार इथं सर्वच राहत सार माणूस मेल्यावर यच गावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो रे ठाई ठाई या संसारा पायी तुम्ही मनसन पैसा अडका इथं सर्वच राहत बर का माणूस मेल्यावर संग एक मातीच मडका घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो रे ठाई ठाई या संसारा पायी मनसान सून पोर हे तुमच्या मागचे चोर तुम्ही मनसान सून पोर हे तुमच्या मागचे चोर माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो रे ठाई ठाई या संसारा पायी तुम्ही मनसान घोडेन हाती याची क्षणात होईल माती रावण गेला लंका जळाली हीच आपली गती घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो रे ठाई ठाई या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेका पिंगळा महाद्वारी। महाराज आपलं नाव काय? माझं नाव सखाराम लक्ष्मण वायफळकर, शिर्शी खुर्द, राहणार तालुका जिल्हा परभणी, महाराष्ट्रातच आहे। तर आम्ही पिंगळ जोशी पहिले गावोगावी पहाटे 4 वाजल्यापासून हिंडत होतो कंदील लावून आणि आताच्या काळामध्ये चोरी चपाटी होती अशा कारणानं दिवसादिवशी हिंडतो तरी 10-11 वाजेपर्यंत फिरतो आम्ही आता सर असं। आणि आपला धर्म हा शिवाजी महाराजांच्या काळापासून नाथ महाराजांचा तर पिंगळा अभंग आहेच, तेव्हापासूनचा आपला धर्म आहे। पिढून पिढी आमचे वाडवडिलांपासून हा धर्म आहे, पारंपरिक धर्म आहे आमचा हा। मग काय होतं आता थोडे लोक सुशिक्षित निघल्यामुळे थोडाफार त्रास होतो समाजात। आणि दुसरी गोष्ट अशी तर सर आमच्या समाजाला कुठल्या गोष्टीचं आरक्षण नाही, काही नाही। खऱ्या अर्थानं सांगायला तुमच्यासाठी सांगलो सर, शासनाने काहीतरी तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे। आणि माझं एक म्हणणं आहे स्वतःहून की शासनानं आमच्या भटकंती जातीसाठी, आमचे गाव पहिले समजा बाबासाहेबांनी जे राज्यघटना लिहिली तर त्या घटनेमध्ये सुद्धा आमच्या जातीचा उल्लेख असावा असं मला वाटते। तर ते आमचे वाडवडील ह्या गावचं त्या गावला, त्या गावचं त्या गावला, तर त्यांच्या ते बघण्यात नाही आलं का देखण्यात नाही आलं अशातला काही भाग असावा। तर त्याच्यासाठी सर आमच्या जातीला कुठेतरी एक आरक्षण मिळावा, कुठेतरी आता स्थायिक झालो आहे आम्ही, नाही अशातला भाग नाही, पण तरी पण पिढून खचल्यामुळं अजून वर याला संधी नाही मिळाली आम्हाला। त्यासाठी काहीतरी सरकारनं करावं ही एवढीच अशी अपेक्षा आहे। तुमची साधारणपणे किती पिढी आहे सर? तसं म्हणावं तर आमचं मुळात आडनाव भोसले, आमच्या समाजामध्ये आम्ही पाटील। आता काय होतं आमच्या वाडवडिलांचं एक म्हणणं होतं की बाबा की भोसले म्हणल्यावर आपल्याला मराठीमध्ये समजतील, कमी लोक आपल्याला हे देतील, त्याच्यामुळे आमचं आडनाव आम्ही वायफळकर म्हणून करून घेतलेलं आहे सर। असं झाले, अजून माझ्या टिशीवर भोसलेच आडनाव आहे, फक्त इकडे आधार कार्ड ह्या कार्डांवर आम्ही वायफळकर नाव टाकून घेतले सर, आडनाव करून घेतले। चला धन्यवाद।